आधीच्या व्हिडिओमध्ये आपण ग्लुकोज इंटॉलरन्समुळे होणारे जे लक्षणं आहेत त्यावर चर्चा केली होती. त्याबद्दल आपल्या आहारामध्ये काय चेंजेस करता येईल याबद्दल आपण आज चर्चा करणार होतो. तर बघा, कार्बोहायड्रेटपासून बॉडी ग्लुकोज तयार करते हे आपण आधी सांगितलेलं आहे. आता कार्बोहायड्रेट कशामध्ये असते? आपल्या जेवणामधून आपण ज्या गोष्टी खातो त्या कुठल्या गोष्टींमुळे, जसं गव्हाची पोळी झाली याच्यातून कार्बोहायड्रेट मिळतं. आणि अशा कुठल्या गोष्टी आहे की ज्याच्यातून कार्बोहायड्रेट मिळते हे जर तुम्ही आयडेंटिफाय केलं आणि त्या गोष्टी जेवणातून कमी केल्या, शिवाय रात्रीच्या वेळी हलकं जेवण जर घेतलं तर कार्बोहायड्रेट इंटेक कमी होईल. त्याच्यामुळे ग्लुकोज फॉर्मेशन कमी होईल आणि त्याच्यामुळे तुमच्या बॉडीचं जे ग्लुकोज इंटॉलरन्स आहे ते कमी होईल आणि हळूहळू हे जे डार्क पिगमेंटेशन आहे ते कमी व्हायला मदत होईल आणि ग्लुकोज इंटॉलरन्समुळे येणारे जे म्हणजेच वाट्स आहेत ते पण आपोआप गळून जातील. बाकी डिटेल्ससाठी आपण कमेंट करा. आपण पुढल्या व्हिडिओमध्ये त्याबद्दल आणखी बोलू.